नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। 8 जानेवारी पंचशील ध्वज दिन। जागतिक बुद्ध धम्म ध्वज दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा। आज आपण जाणून घेणार आहोत की पंचशील ध्वज दिवसाच्या या पंचशील ध्वज यामध्ये 5 रंग आहेत आणि हे प्रत्येक रंग कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे। ह्या ज्या पंचशील ध्वज मध्ये 5 रंग दिलेले आहेत त्या 5 रंगाचे रंगाचे प्रतीक आज मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला रंग आहे निळा रंग। हा निळा रंग शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे। दुसरा रंग पिवळा रंग हा तेज आणि उत्साहाचे प्रतीक आहे। तिसरा लाल रंग हा शौर्य आणि साहसाचे प्रतीक आहे। पांढरा रंग हा पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे। पाचवा केसरी रंग हा त्याग आणि करुणेचे प्रतीक आहे। आज भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म भारतामध्ये झाला आणि संपूर्ण विश्व हा बुद्ध धम्माच्या वाटेवर चाललेला आहे। बुद्धाची शांती, करुणा, समता हे जगामध्ये व्यापक पद्धतीने त्यांचे विचार चालत आहेत। गौतम बुद्धांनी जो धम्म दिला ते धम्माची शिकवण ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आज जागतिक पंचशील ध्वज दिवस आहे। जगामध्ये जे पण धम्मावर चालणारे अनुयायी बुद्ध धम्म अनुयायी ते आज पंचशील ध्वज दिवस आहे आणि ह्या 5 रंग जे मनुष्याला सुखमय आणि मनुष्याच्या उन्नतीचे जे 5 रंगाचे महत्व मी आज तुम्हाला सांगितलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। थँक्यू। नमो बुद्धाय जय भीम।